तर पुण्यातल्या एकतानगर परिसरात पाणी भरायला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। याच एकतानगर परिसरात पाणी ओसरलेलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। ही दृश्य आपण लाईव्ह पाहतोय पुण्यातल्या एकतानगर परिसरातली। आता पाणी ओसरलं होतं काही वेळापूर्वी। पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या परिसराची पाहणी केली होती, मात्र आता पुन्हा पावसाचा जोर जो आहे तो वाढू लागलेला आहे आणि एकतानगर परिसरात पुन्हा एकदा पाणी भरायला सुरुवात झाली। एकतानगर असेल, त्याचबरोबरीने सनसिटी नगर जे आहे सिंहगड रोडवरचं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते शहरामध्ये आणि घरांमध्ये घुसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो या ठिकाणी हा एकतानगरचा भाग आहे आणि या नदीलगतचा हा संपूर्ण पात्र आहे आणि या नदीलगतच्या पात्रात जे काही घरं आहेत या ठिकाणी या घरांमध्ये पाणी जे आहे ते घुसलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतो कशा पद्धतीनं या ठिकाणी पाणी जे आहे ते आता सोसायट्यांमध्ये देखील घुसलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात रेस्क्यू जो आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जे आहे ते आता सोसायट्यांमध्ये घुसायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय खरं तर एरवी लोकांनी गजबजलेला हा रस्ता असतो, मात्र आता या ठिकाणी पाण्याचं साम्राज्य या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतंय आणि नागरिक आता या ठिकाणी नागरिकांचं बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। अवघड परिस्थिती किंवा कठीण परिस्थिती निर्माण झाली तर ती या ठिकाणी हँडल करण्यासाठी देखील या ठिकाणी हे पथक जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकता परिसर या भागामध्ये जो आहे आपण आता आहोत आणि एकंदरीतच प्रशासन या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्की यापुढे कशा पद्धतीची परिस्थिती उद्भवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी।